सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अधिकृत प्रचाराचा भव्य शुभारंभ करून रणशिंग फुंकले आहे. आघाडी स्थापन करणे, उमेदवारी जाहीर करणे यासह सर्वच पातळ्यांवर महाविकास आघाडीने निर्णायक आघाडी घेतली असून सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हेरिटेज सी लॉन, गांधीनगर, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे होते. महाविकास आघाडीचे नेते खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, कॉम्रेड नरसय्या अडम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हा प्रमुख विनायक महिंद्रकर, लोकसभा समन्वयक प्रशांत इंगळे, ज्येष्ठ नेते शंकर पाटील, भारत जाधव, कॉम्रेड युसुफ मेजर, माजी महापौर सुशीला अबुटे, जनार्दन कारंपुरी यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीची स्पष्ट भूमिका, धोरणे व दिशा जनतेसमोर मांडण्यात आली. 15 जानेवारी रोजी सोलापूरकर जनता विकासासाठी मतदान करणार असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह आघाडीतील सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, उजनीहून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची पहिली योजना आम्ही राबवली तेव्हा भाजप नेत्यांनी त्याची चेष्टा केली. एवढा खर्च कशासाठी? ग्रॅव्हिटीने पाणी आणले पाहिजे अशी भूमिका घेत या प्रकल्पावर सातत्याने आरोप केले. मात्र आज ही पाईपलाईन झाली नसती तर सोलापूर शहराची परिस्थिती अत्यंत भीषण झाली असती. खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून एनटीपीसीच्या माध्यमातून दुहेरी पाईपलाईन योजनाही मंजूर करून आणली. महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेत स्थापन झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत सोलापूर शहराला दररोज नियमित आणि पुरेसे पाणी देण्याची हमी आम्ही देत आहोत असे आश्वासन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र होऊन लढत आहे. सोलापूर हे हुतात्म्यांचे शहर असून त्या हुतात्म्यांचे आम्ही वारस आहोत. स्वातंत्र्य लढ्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी देशासाठी बलिदान केले. त्याच सर्व धर्म समभावाच्या विचाराने काँग्रेस आजही काम करत आहे असे प्रतिपादन सुशीलकुमार शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर महानगरपालिकेत गेल्या 9 वर्षांपासून नगरसेवकच अस्तित्वात नसल्याने महापालिकेचा कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू आहे. जनरल बोर्डाच्या बैठका होत नसल्याने प्रशासनावर कोणतेही लोकप्रतिनिधींचे नियंत्रण राहिलेले नाही. शहरात आजही 5-6 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, तोही बहुतांश वेळा उशिरा. खराब रस्ते, सर्व रस्त्यांचे खड्ड्यांचे साम्राज्य, स्वच्छतेचा अभाव, वाढते कर आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेला प्रचंड भ्रष्टाचार यामुळे सोलापूरकरांचे जीवन कठीण बनले आहे. परवा सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हिंसक घटनेचा उल्लेख करत खासदार शिंदे म्हणाल्या, पैसा आणि ताकद यांचा वापर करून भाजप सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी भांडण लावणे, खुनापर्यंत मजल जाणे हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. आमच्याकडे कदाचित प्रचंड पैसा नसेल, पण जनतेला साथ देण्याची जिद्द आणि समाजकारणाची भावना आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. भाजपच्या फसव्या आश्वासनांचा पराभव करावा असेही त्या म्हणाल्या. शेवटी खासदार प्रणिती शिंदे यांनी ठाम शब्दात सांगितले की त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा निश्चितच फडकवू आणि भ्रष्ट भाजपचा पराभव करू आणि जनतेचे राज्य पुन्हा प्रस्थापित करू.